प्रत्यक्ष परीक्षेसंबंधी सूचना, काही सूचना असतात. म्हणजे परीक्षेला सामोरं जाण्यासाठी आपण काय करायचं. नीट परीक्षा ही ऑनलाईन असते, तर सेट परीक्षा ही ऑफलाईन असते. परीक्षेला जाताना 2 पेन, हॉल तिकीट हे साहित्य न विसरता सोबत घेऊन जाणे. मोबाईल, कॅल्क्युलेटर इत्यादी सोबत घेऊन जाऊ नये. पेन ही गडद असावा. उत्तरपत्रिकेची तपासणी संगणकाद्वारे होत असल्यामुळे फिकट पेनने लिहिलेली उत्तरे ग्राह्य धरली जात नाही. जाण्याची शक्यता कमी असते. उत्तरपत्रिका हातात पडल्याबरोबर पेनने काळजीपूर्वक परीक्षा क्रमांक व इतर माहिती भरावी. काही परीक्षार्थी या नोंदी परीक्षेच्या शेवटच्या कालावधीत भरतात. त्यावेळी गडबड चूक होण्याची शक्यता असते. कोणत्याही परीक्षेत प्रश्नपत्रिका हातात पडल्याबरोबर ती वाचून काढण्याची विद्यार्थ्यांना सवय असते. पण वस्तुनिष्ठ प्रश्नाबाबत असे करणे बरोबर नाही, कारण त्यामध्ये खूप वेळ वाया जातो. एकदा प्रश्न कठीण वाटला त्यावर विचार न थांबता पुढील प्रश्न सोडवा. वेळ राहिल्यास पुन्हा तो प्रश्न सोडवा. अशा प्रश्नावर जास्त वेळ खर्च केल्यास वेळ कमी पडण्याची शक्यता असते. परीक्षेत दिलेल्या 4 पर्यायांपैकी अचूक पर्यायाला पेनने काळे करायचे असते. पर्यायाचा गोल पूर्णपणे काळा करावा. परीक्षेच्या पहिल्या व दुसऱ्या पेपरमध्ये अर्ध्या तासाचा वेळ असतो. त्यामध्ये झालेल्या पेपरबद्दल चर्चा करणे टाळावे. या काळात विश्रांती घेणे श्रेयस्कर असते. कारण पुन्हा दुसरा पेपर सोडवायचा असतो. त्याचप्रमाणे पहिला पेपर अवघड गेला असल्यास त्याचा दुसऱ्या पेपरवर परिणाम होऊ शकतो. म्हणून पेपर 1चा अजिबात विचार या काळात करायचा नाही. परीक्षेच्या निर्धारित वेळेच्या 30 मिनिटांपूर्वी परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जातो. परीक्षा सुरू झाल्यावर 20 मिनिटांमध्ये परीक्षेस प्रवेश दिला जात नाही. जो उमेदवार पेपरच्या पहिल्या परीक्षेला गैरहजर असेल त्याला दुसऱ्या पेपरला बसता येत नाही. परीक्षेच्या वेळी अर्धा वेळ संपेपर्यंत उमेदवाराला परीक्षा कक्षात बसावे लागते. निर्धारित वेळेपेक्षा कक्ष सोडता येत नाही. विभाग पहिला. घटक अध्यापन दृष्टिकोन, दॅट इज कॉल्ड टीचिंग ॲप्टिट्यूड. नेक्स्ट विभाग दुसरा, संशोधन विषयक दृष्टिकोन, रिसर्च ॲप्टिट्यूड. उतारे व त्यावर आधारित प्रश्न, कॉम्प्रेन्शन. संदेशवहन, कम्युनिकेशन. अंकगणितीय व तर्कशास्त्रीय युक्तिवाद, मॅथमॅटिकल अँड लॉजिकल रिझनिंग. सारखेपणावर आधारित प्रश्न, दॅट इज कॉल्ड ॲनालॉजी टेस्ट. वर्गीकरणावर आधारित प्रश्न, दॅट इज कॉल्ड क्लासिफिकेशन. सामान्य ज्ञान कसोटी चाचणी, कॉमन सेन्स टेस्ट. सांकेतिक भाषेशी संबंधित प्रश्न, कोडिंग अँड डिकोडिंग. दृश्य युक्तिवादाशी संबंधित प्रश्न, व्हिज्युअल रिझनिंग. तर्कशास्त्रीय युक्तिवादावर आधारित प्रश्न, लॉजिकल रिझनिंग. गणिती युक्तिवादाशी संबंधित प्रश्न, मॅथमॅटिकल रिझनिंग. गणिती युक्तिवादाशी संबंधित प्रश्न, मॅथमॅटिकल रिझनिंग. नातेसंबंधावर आधारित चाचणी, ब्लड रिलेशनशिप टेस्ट. दिशा तर्कशक्तीवर आधारित चाचणी, डिरेक्शन सेन्स टेस्ट. कालमापन विश्लेषण चाचणी, कॅलेंडर ॲनालिसिस टेस्ट. मापन क्षमता चाचणी, न्यूमेरिकल ॲबिलिटी टेस्ट. इतर गणिती चाचणी, ॲरिथमॅटिकल टेस्ट. विभाग 6. आकडेवारी विश्लेषण व आलेख वाचन, डेटा इंटरप्रिटेशन अँड ग्राफ रीडिंग. तक्ता वाचन, टेबल रीडिंग. रेखालेख वाचन, लाईन ग्राफ रीडिंग. दंडाकृती स्तंभ वाचन, हिस्टोग्राम रीडिंग. विभाजित वर्तुळ वाचन, पाय चार्ट रीडिंग. विभाग 7. माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, दॅट इज कॉल्ड ICT. विभाग 8. जनता व पर्यावरण, पीपल अँड एन्व्हायरमेंट. विभाग 9. उच्च शिक्षण प्रणाली, दॅट इज कॉल्ड हायर एज्युकेशन सिस्टम. भारताची राज्यघटना, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया.